ताई आधीवर का आलीस का बघ मावशी? हे बघ आता सगळी तयारी झालीये. आनंद भाऊजी आणि पानवलकर सर येत आहेत. पण जेनी श्रेयसला काही शक्य नाही कारण ऑफिसमध्ये बरीच काम आहेत आणि समिधाला मीच नको म्हटलं. या अवस्थेत तिला घेऊन जाणं बरोबर नाही ना. सौमित्र येतोय आपल्या बरोबर आणि मी बाबांना फोन केला होता तर बाबा म्हणाले की मी पण येतो. बाबा मला म्हणाले की यंदाच्या वर्षी साईबाबांच्या समाधीचं शताब्दी वर्ष आहे म्हणून ते सुद्धा येत आहेत दर्शनाला. बरं झालं त्यांची सुद्धा भेट होईल. चल आपल्यालाही लवकर निघायला हवं कारण बाबा कधीही पोहोचतील नागपूरहून. हा ताई मला नाही हो यायला जमणार. का ग? तू सांगितलंस म्हणून मी सगळ्यांना फोन केले, सगळ्यांना तयार केलं आणि आता तूच नाही म्हणून राहिलीस. काय करू हो, रातच्याला प्रज्ञेची तब्येत एक आहे की बिघडली नव. एकटीला पोरीला टाकून कशी येऊ ना मी. काय झालं आता प्रज्ञाला? काय नाही हो, तिची नोकरी आणि हा बाहेरचा उन्हाळा काय होणार मग दुसरं. पण आता कशी आहे ती? बरी आहे का? हा बरी आहे. डॉक्टरकडनं घेऊन आले ना मी तिला. तुम्ही त्याची काय काळजी करू नका. तुम्ही निवांत जा. तुम्ही गेलात माझा नवाज फेडल्यासारखा झाला. बाबांकडे माझ्यासाठी प्रार्थना करा, सगळ्यांसाठी प्रार्थना करा. आणि हा चुपचाप जावा. त्या नटवीला काय कळता कामा नाही. हे सोड ग. पण मी काय म्हणते बकुळा मावशी, तू येत नाहीयेस तर आपण पुढची तारीख ठरवूया का मग? ताई आता नका हो मोडता घालू. जावा तुम्ही. अहो तुम्ही बाबांच्या पायापाशी पोचलात ना म्हणजे माझी प्रार्थना तिकडे पोचली बघा. माझा नवस बी पोचला. तुम्ही जावा हो ताई. हा काळजी नका करू. इथली काळजी मी करते. चला जावा तुम्ही. यार ही फोनही नाही उचलते यार. काय चाललंय तू? ए ए थांब 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 थांब. काय चाललंय तुझं? ब्रिस्क वॉक करते. काय ब्रिस्क वॉक? हे असाच तो ब्रिस्क वॉक? हो यानी कंबर बारीक होते बा. आपण कशाला करायची कंबर बारीक? तुला तू तू नको ना यार. काय चाललंय तुझं? अगं बच्चा गप्पा बस. मी तुला बोलवायला आलो. काय कर इथे बघ ऊन डोक्यावर आली आणि तुझं काय चाललंय? चल ना आता ऑफिसला जायचं. फक्त 300 स्टेप्स बाकी आहेत. प्लीज प्लीज. कसले स्टेप्स? ऍप वर माझ्या. ए ऐक ना बच्चा यार, इथे ऑफिसला जायची वेळ आली. आता महत्वाचे मीटिंग आणि तुझं काय चाललंय अजून? चल ना. सतत ऑफिस ऑफिस. ऐक ना आपण एक काम करूया. ऑफिस मध्ये जाऊ दे खड्ड्यात. आपण मुंबईच्या बाहेर जाऊया फिरायला प्लीज. काय बरी आहेस ना तू? डोक्याचाही जरा व्यायाम करत जा. काय मुंबईच्या बाहेर जाऊया? आज महत्वाची मीटिंग आहे सगळ्यात आणि त्याच्यामध्ये हे जर मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं ना तर फार भारी होणारी गोष्टी. सगळ्याच मीटिंग कशा महत्वाच्या असतात रे तुझ्या? अगं ही आहे कारण हे कॉन्ट्रॅक्ट जर आपल्याला मिळालं तर राजवाडे सरांची मर्जी माझ्यावर एकदम पक्की होणार आहे आणि फार महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे बच्चा. तू चल ना. राजवाडे इज लाईक युअर न्यू गर्लफ्रेंड. ओ प्लीज प्लीज. तुला काय वाटायचं ते वाटू दे. फक्त आता हे लवकर आटप. आणि तुला किती वेळ लागेल आवरायला मला सांग. ऐक ना तुला इम्प्रेस करायला मी आज ट्रेडिशनल घालणार आहे. अगं किती गोड. पण वेळ किती लागणार आहे तुला आवरायला? नाही फार नाही. माझं येईल मला फक्त 10 मिनिटं लागतील. पण त्याआधी मला 300 स्टेप कम्प्लीट करायचं. मी जाते प्लीज प्लीज प्लीज. बच्चा 300 स्टेप तू थांब ना यार. ते हॅलो. गुड मॉर्निंग. झाली सगळी तयारी झालीये. पण तुझ्या लक्षात आहे ना आज अनाउन्समेंट आहे? हो हो आहे लक्षात आहे. श्रेयस वेळेत जा बरं. आपल्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट खूप महत्वाचं आहे. नाही हे अचानक शिर्डीला जायचं ठरलं म्हणून. नाही तर खरं तर मीच येणार होते तिथे. अहो बहिणी असं काय करताय? तुम्ही शिर्डीला जायलाच पाहिजे. हे बघा देवाचा आशीर्वाद मिळाला ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि आपल्या कंपनीची छान प्रगती पण होईल. हो हे बघ श्रेयस तिथे काय होत आहे ना ते नीट ऐकून घे आणि मला कळवत राहा. आपल्या कंपनीसाठी हे कॉन्ट्रॅक्ट खूप महत्वाचं आहे. खूप मोठ्या मोठ्या कंपनीज कॉम्पिटिशन मध्ये आहेत. ALF पण आहे म्हणे. हे कॉन्ट्रॅक्ट जर आपल्याला मिळालं ना तर आपल्या कंपनीसाठी ही खूप मोठी गोष्ट ठरेल. म्हणजे आजच्या कॉन्ट्रॅक्टच्या कॉम्पिटिशन मध्ये राधिका मसाले पण आहे? नॉनसेन्स. आता ALF सारख्या मोठ्या कंपनीला राधिका मसाले सारख्या फडतूस उद्योगाशी सामना करावा लागणार आहे. मिळणार कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार. तेव्हा मला अपडेट करत राहा. येस ठेवतो. अगं नाच 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 राधे उडवू या रंग. काय झालंय? अगं तू आवर ना. काय झालं? आवर ना पटपट. निघायचं ना. हो आवरते. थांब तुझ्यासाठी आधी काहीतरी ऐक प्लॅन ऐक. मस्त प्लॅन ऐक.
मी इथून गाडी बुक केली, इथून आपण निघायचं, मध्ये दत्तला थांबायचं, हा. मस्त मिसळ पाव मारायचा आणि मग तिथून डायरेक्ट शिर्डी. ओके? ठीक आहे, बाहेर खाऊया, पण चहा म्हणते नाही तुझ्या. नाही, चहा वगैरे काय नको. का? अरे दत्तला कोकम सरबत किंवा पन्ह घेऊया, मस्तपैकी चहा वगैरे काही करत बसू नको. तू आवर पटापट, जा 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 जा. तुला सुद्धा ना बाहेरच खायचं असतं नुसतं. हॅलो, हा हॉलिडे रिसॉर्ट. हा नाही, आम्ही आजच निघतोय. सो फक्त बुकिंग कन्फर्म करायला फोन केला. हा हा, आजच येतोय. हा नाही नाही नाही, मी तुम्हाला सांगतो ना एक्झॅक्टली. तो एक मोठा असं मोठी स्वीट असेल ना, स्वीट फॉर 2. हा, ते बुक करा. ओके. हा, फॉर 2 days. हा हा, करेक्ट करेक्ट. आणि मला एक सांगा ना, आम्हाला एक जरा वेगळा प्रोग्राम पण करायचा होता की ते नाशिकला तिकडे वायनरीज आहेत ना, तिथे सुद्धा जरा आम्हाला फिरायला जायचं होतं. सो किती लांब आहे तुमच्या हॉटेल पासून? आहे ना, जवळ आहे ना? ओके ओके, मग येतो आम्ही. हा, थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, गुरु तू इथे? हे माझंच घर आहे ना, मी कधी येऊ जाऊ शकतो नाही का? हो, पण तू आज ऑफिसला नाही गेलास? नाही, जायचंय ना, ऑफिसलाही जायचंय, पण म्हटलं थोडं घराकडे लक्ष द्यावं. घरी कोण येतंय, कोण जातंय, थोडं लक्ष असलं पाहिजे ना. बघ, हे चुकतं तुमचं लग्न झालेल्या पुरुषांचं. घरात लक्ष देणे या सदराखाली बायकोला मदत करणे, स्वयंपाक करणे या गोष्टी येतात गुरु. तुमची मदत म्हणजे तुम्ही इथे लोळणार, तंगड्या पसरणार, ऑर्डर देणार आणि बरं हा कोण आहे, तो कोण आहे, कोण येतंय, कोण जातंय, कशाला रे त्रास होतो त्या. हे तू न सांगितलेलंच बरं. काय लग्न न झालेल्या पुरुषानं लग्नानंतर काय करावं हे सांगणं जरा ऑडच आहे ना. बरोबर आहे तुझं गुरु. मी हारलो, तू जिंकलास, बस. तसंही मी इथे जिंकायला आलोच नाहीये, मी जिंकवायला आलोय. हो, कर, तुला हवं ते कर. फक्त माझ्या घरात काय करतोयस आता? मी राधाला न्यायला आलोय. राधाला न्यायला आलायस? हा. पुढे नाशिकला? वा, हे बरोबर आहे म्हणा, तू रिकाम टेकडा, तिलाही काही उद्योगधंदा नाही. फक्त एक सांग तुझ्या लाडक्या राधाला म्हणा, हे असं आउटिंगच्या नादात तिच्या उद्योगाकडे दुर्लक्ष नको करूस ना, जड जाईल तिला. बरोबर आहे, मी सांगतो नक्की तिला. अग नाच 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 राधे उडवूया रंग, अग नाच 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 उचलेस. राधे. सौमित्रचं पण ना काय करावं काही कळत नाही. जर जास्त स्मार्ट होत चाललाय. आउटिंगला जाणार म्हणे राधिका सोबत. या राधिकालाही अक्कल नाहीये का? कोणीही सोबत आउटिंग, आणि नक्की काय चाललंय काय यांचं? एवढी महत्वाची मीटिंग सोडून राधिका आउटिंगला काय चाललीये नाशिकला? मला पाहिलंच पाहिजे यांचं नक्की काय चाललंय. जाऊ का यांच्या मागे? माझी महत्वाची मीटिंग आहे, ती मीटिंग सोडून कसं जाऊ? नाही पण ठीक आहे, मीटिंगला दुसऱ्या कोणाला पाठवता येईल. यांचं नक्की काय चाललंय पाहिलंच पाहिजे. झालंय मला सगळं, मी लगेच रेडी होते आता. ओके गॅरी, रेडी होते. हा नाही नाही, थांब थांब. ऍक्च्युली बरं झालं, मला बोलायचंच होतं तुझ्याशी. मी ना आता खूप विचार करत होतो. कसला? अगं ते तू म्हणालीस ना आपण कुठे आउटिंगला वेकेशनला काही जात नाही. हा, तर मी असा विचार करत होतो की जाऊया आपण वेकेशनला नाशिकला जाऊया. ते पण तुझी मीटिंग महत्वाची. बच्चा, मीटिंग्स काय होतच राहणार, पण आता तुझ्या बरोबर इतकं छान वेळ कधी घालवणार आहे मी? मीटिंगला काही दुसऱ्या कोणाला पाठवता येईल? चल जाऊया आपण नाशिकला. ते पण नाशिक उत्तम जागा आहे, मस्त जागा आहे. माझ्या ओळखीचं एक रिसॉर्ट आहे तिथे, इतकं अप्रतिम रिसॉर्ट आहे ना, व्हेरी ब्युटिफुल. तुला मजा येईल बघ. हो का? ओके, थँक्यू. बघ आता लगेच फोन करून बुकिंगच करून टाकतो ना, म्हणजे काही टेन्शनच नको. हा हॅलो. नाही, लहान मूल नाहीये. हा, मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. मला एक रूम बुक करायची होती. ओके, हा ओके, लिहून घ्या मग. गुरुनाथ सुभेदार, करेक्ट. मी आलो की पेमेंट करतो. ओके, हा 2 जणांसाठी. येस, थँक्यू. हा हा, थँक्यू, बाय. डन. खूप
शॉपिंग करणार आहे. थँक्यू सो मच. कर ना बच्चा, तुला जे हवं ते कर. हा, पण आता पटपट आवर, आपण निघूया मस्त पैकी. Okay, ये ये. चला गुरुनाथ सुभेदार, नाशिकला जाऊया. हा बच्चा, ही किल्ली घे, तू गाडीत बस, मी आलोच 1-2 मिनिटात. हा प्लीज प्लीज. राह में उन सौमित्र हा तर झालंय बरं का माझं. झालं का? हा निघूया. अगं नको, ते पानवलकर आणि आपला आनंद त्यांना फोन करतो ना, ते कुठपर्यंत आलेत बघतो. काहून? ते काय आपल्या बरोबर येत नाही का? हा अगं, म्हणजे ते पानवलकरांना काहीतरी अचानक काम निघालंय, म्हणून ते म्हणाले तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो मागून. म्हणालेत ना हा, ते. हा, हा. मग आपण पुढे होऊया. हा, आपण निघूया. थांब ना 5 मिनिटं. हा, 5 मिनिटं का? शू लागली मला. हो का? आता हा मी जरा. मग जाऊन ये. अरे गुरु, अरे गुरु, ये 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 ये. ये कशाला आता? अगं राहू दे ना, एवढं का? ये रे गुरु, तू पण येतोयस चल ना, आहे गाडीत जागा आहे भरपूर. नाही, मी ते वॉचमनला शोधायला आलो होतो. ऑफिसला निघायचं ना मला. अच्छा अच्छा, या कपड्यात ऑफिसला? हो, याच कपड्यात ऑफिसला. चला मी येतो, वॉचमनला शोधून ऑफिसला जायचं. तुम्ही चालू दे. तू खरंच येत नाहीयेस? हा, चल. अरे सम्या, तुला जायचंय ना, तू जाऊन ये. कुठे? अरे आता तुला जायचं होतं ना. हा हा, ते गेली गेली गेली. असं कसं? मी मध्ये कुठेही गाडी थांबवणार नाही. हा, हा, नाही नाही नाही, करेक्ट करेक्ट. कधी एकदा तिथे पोहोचेल असं झालंय मला. हो ना, हो ना. चल चल चल, वेळ नको घालवू. चल 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 चल. चला, चला. गणपती बाप्पा. मोरया. सौमित्र, खूप पूर्वी आले होते मी. हो का? आज खूप दिवसांनी चालले बघ. तू? मी पण म्हणजे इतकं बदललंय, मी आलोच नाही ना गेल्या 1 वर्षात, त्यामुळे इतकं बदललं असं तसं वाटलं नाही. खरे रस्ते बिस्ते पण चांगले. यायला पाहिजे पुन्हा सगळ्यांना घेऊन. हो. खरं तर आत्ताही सगळ्यांची इच्छा होती. हो. हो ना, पण इतकं अचानक ठरलं. बकुळा मावशीने नवच बोलला होता. अच्छा, म्हणजे अच्छा नवस वगैरे होतं. हो, खरं तर तीच येणार होती, पण इतकं सगळं अचानक ठरलं. आणि तुला माहितीये का सौमित्र, हा. श्री साईबाबांच्या समाधीचं हे शताब्दी वर्ष आहे. हो. हो, बघ ना काय योगायोग. या वर्षीच आपल्याला यायला मिळालं. नाही तर वर्षानुवर्ष येणं होत नाही. पण येईन आता परत. काय रे? काय? काय नाही, पर्यंत आलं ते बघितलं मला. हे आपण फायनली चाललोय घरात. ये हे पण नाशिकच्या ऐवजी शिमल्याला जाऊया ना. बच्चा, शिमला काय, आपण स्वित्झर्लंडला पण जाऊ ग. पण आधी ही डील तर क्रॅक होऊ दे, मी कॉन्ट्रॅक्ट तर मिळू दे ना मला. हो, तुझी ती महत्वाची मीटिंग होती ना, त्याला पण जातोय. अरे यार, बरं झालं आठवण केलीस. कदमांना फोन करायचा राहिला. तर हा माणूस स्वतःहून करत नाही फोन, आपणच 50दा करा. हा कदम, बोला सर. काय बोला सर? अहो फोन करणार होता ना तुम्ही. हा, काय निघालात की नाही? अहो वेळेत पोहोचावं. तुम्हाला मी सांगितलंय ना, फार महत्वाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि मिळायलाच पाहिजे. हा ठीक आहे, गुड लक. आणि मला कळवत राहा, काय ते अपडेट्स देत राहा. मी परत फोन करतोच तुम्हाला. हो चला, ठेवा आता. निघा निघा, लवकर निघा, उशीर नका करू. हा. दादा, जरा बाजूला थांबवता का? सलाम मैम सर। नमस्कार. काय झालं? जी वो हमें शिरडी जाना था बाबा का दीदार करने। इथे का थांबलाय? जी वो हमारी शिरडी जाने वाली बस थी, वो छूट गई। अगर आप छोड़ देंगे तो बड़ी मेहरबानी होगी साहब। हो, पण येतील ना अजून बसेस असतील. नहीं भैया, शाम तक अभी कोई बस नहीं है और बच्चा भी साथ में है और धूप भी काफी है, तो आप बस पोरगे बरोबर आणि ऊन पण खूप आहे. घेऊया का त्यांना बरोबर? आणि मला भैया पण म्हणाली. ठीक है, आप इधर बैठो, मैं आगे बैठता हूँ. जी शुक्रिया।
आइए बहन जी बैठ. बस तू टेकून बस. हा मागे सरकून बस हा बा. के खाली हाथ कोई ना इस दर से है लौटा. दादा जागा आहे ना. सजदा तू मालिक है जहां का तेरा दरबार जन्नत न कोई तेरे जैसा. मसीहा सबका येते है तेरा नाम. अरे ऐक ना, थांबव ना कुठेतरी, मला कोल्ड्रिंक प्यायचंय. हा कोल्ड्रिंक हो आपण पुढे बघू ना काही ऊसाचा रस वगैरे मिळाल तर थांबूया. हा म्हणजे काही पण चालेल, पण प्लीज थांबव ना यार, मला कसं तरी होत आता. हा बघू पुढे काही मिळालं तर थांबतो. हा शिर्डी, आपण शिर्डीला काय चाललोय? अगं शिर्डीला कशाला जातात लोक? साईबाबांच्या दर्शनाला. अरे यार, दर्शन वगैरे नंतर घेऊ ना, आपण आता रिसॉर्टला चाललो होतो, तिथे जाऊ ना प्लीज. हो तिथे जाऊच या, पण मी काय म्हणतो आता आणायचे आलो इथपर्यंत शिर्डीपर्यंत तर छान साईबाबांचं दर्शन होईल ना. मी नेहमी नवस बोलत असतो काही ना काही, मला कॉन्ट्रॅक्ट मिळू दे वगैरे, तर यावेळेला पण नवस बोलतायत, म्हणजे आपलं लग्न होऊ दे वगैरे असे नवस वगैरे पण बोलता येतील ना आपल्याला. हा तर जाऊया चल. नवस म्हणजे काय असतं? नवस म्हणजे नवस म्हणजे काय असतं? नवस म्हणजे हे नवस ग, आपण देवापाशी इच्छा व्यक्त करतो ना की माझं अमुक काम होऊ दे, माझं अमुक काम होऊ दे, असं नवस. सो चल आपण जाऊया. हा त्यानिमित्तानं छान साईबाबांचं दर्शन पण होईल. हा टेन्शन आहे. परीक्षा असल्यासारखं वाटतंय. अरे एक्झामच ही. हे कॉन्ट्रॅक्ट जर आपल्याला मिळालं ना तर आपला खूप फायदा होणार आहे. आय नो पण असं कॉन्फरन्सला मी पहिल्यांदाच जातोय ग. ALF मध्ये असताना गुरु सरांनी कधी पाठवलं नाही, आणि आता राधिका वहिनी डायरेक्ट कॉन्फरन्सला, म्हणजे जबाबदारीचं ओझं वाढलंय. पण याच संधीचा तू फायदा उठव. खूप एक्सप्लोर करता येईल तुला, आणि माझी खात्री आहे तू नक्की करशील. थँक्यू. ऍक्च्युली मला टेन्शन वेगळंच आलंय. या कॉम्पिटिशन मध्ये आपल्या बरोबर ALF आहे, अँड वी हॅव टू बीट देम. वी विल बीट देम. वी विल बीट देम. नक्कीच. अम्मी पाणी. अरे थांबा, मी देते. अरे नाही, आहे. जी बहुत शुक्रिया साहब. शुक्रिया क्यों अदा कर रहे हो? आपण बाबांच्या दरबारात आहोत, आणि बाबांची शिकवण आहे एकमेकांना तर मदत केलीच पाहिजे ना. आपा आप है ना बहुत रहमदिल हो. हम गरीबों की दुआएं हमेशा आपके साथ रहेंगी. अच्छा चलते हैं. खुदा हाफिज. खुदा बाय बाय. काय काय बघून राहिला? तू बरंच वाचलेलं दिसतेस साईबाबांबद्दल. अरे आपले शेगावचे गजानन महाराज, किंवा अक्कलकोटचे आपले श्री स्वामी समर्थ, तसेच शिर्डीचे साईबाबा, सगळ्यांची शिकवण एकच, माणुसकी. राधिका माते. बरं, पानवलकर सर आणि आनंद कुठे? अरे हो, हा करतो ना, फोन करतो. फोन कर बरं. हा आनंद, अरे कुठपर्यंत? अच्छा कोपरगावच्या पुढे. अच्छा तो लेफ्ट घेतला ना. हा हा आम्ही आलो, आम्ही थांबतो इथे. अच्छा असं करू का?
बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, ये लवकर, चल. काय पोचतायत ते, पोचतील 15-20 मिनिटात येतील. हो का? मग आपण इथेच थांबूया. नाही नाही नाही, तो म्हणाला की तुम्ही हवं असेल तर जरा परिसर बघून घ्या, आम्ही देवळापाशीच भेटतो म्हणून. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. हा. आता काय करायचंय, कुठे जायचंय? हा हे बघ इकडेच आहे मंदिर, चल जाऊन दर्शन घेऊ आपण. हा तुझं काहीच कळत नाहीये मला, का पण अचानक डिटोर घेतलाय? नाही ते नाही, इकडे. वाव, हे आहे ना ते? हा हा हो हो हेच आहे. बच्चा तू हे ना ते घेऊन ये ना जरा. हो हो, ऍक्च्युली आय शुड हॅव थॉट ऑफ इट यार. मला इंशी सांगत होती माहिती की ती लहानपणी आली होती. ऍक्च्युली मला असं वाटतं ना की मी पण लहान असताना आले होते शिर्डीला, पण मला काही आठवत नाहीये नीट. हा ते इकडेच आहे मंदिर. मला असं वाटतंय मी ना मंदिरात गेले ना की मग मला आठवण मी लहानपणी काय बघितलं होतं ना. हा करेक्ट करेक्ट, आपण तिथे गेलो की हे छान आहे का मग, मागण्या मस्त. हा, हिरा. थांब ना एक सेकंड, प्लीज मला सेल्फी काढायचा आहे. अगं ते मागे बघ ना, थांब ना एक सेकंड. थांब. हा नाही, हा. अरे मी पूर्वी इथे आले होते ना, तेव्हा हे असलं काही नव्हतं. हे असं कुंपण वगैरे काही नव्हतं. पण छान दिसतंय ना सगळं. परिसर एकदम छान, स्वच्छ आणि प्रसन्न वाटतोय. अरे तुला सांगतो ना, भारतासारखी मजाच नाही आहे दुसरीकडे कुठे. इथली ना देवळं सगळ्यात जास्त मिस करायचो मी US मध्ये. US पुन्हा लागला का बाता मारायला? US म्हणे US. तुला काही उल्हासनगर म्हणायचंय का? काही पण बोलतोस. देवाच्या दारात तरी खरं बोलत जा जरा. तू ना. चल जाऊया का आपण पुढे, नाही तर मग गर्दी वाढेल अजून. खरंय, खूप गर्दी असते. चल लवकर. सौमित्र, यू नो व्हॉट, यू वर राईट. बरं झालं पण इथे आलो. मी ऍक्च्युली कधी फार मंदिरात वगैरे जात नाही, पण इथे शांत वाटतंय, छान. हो आहे तितकं सुंदर. पण बच्चा ऊनही खूप आहे, तू जरा उन्हापासून सांभाळ, स्कार्फ वगैरे घे हो डोक्यावर. ऍक्च्युली मी टॅन होईल नाही का. चल इकडून. मी काय म्हणतो, हो तिथे जायचं आहे, पण मी असं म्हणतोय की आपण दर्शन नंतर करूया का? सर खूप भूक लागली आहे. इथे ना बुंदीचे लाडू मस्त मिळतात त्या प्रसादात, जाऊया ना तिथे, आधी ते घेऊया. हा ना, नाही चांगलं आहे. आधी पोटोबा आणि मग विठोबा. चला ना सर. काय चला चला चला, हो चला चला चला. राहू दे रे सौमित्र, मला आवडतात बांगड्या आणि सगळ्यांसाठीच घेते ना. रेवती आहे, नेहा आहे. मला फ्रॉक पण घे ना. कोणासाठी घेऊ? तुला मुलगी होईल तेव्हा त्याच्यासाठी देईन. हा येलो कलर. हा या बांगड्या बघ, नेहाला खूप आवडतील. या पण छान आहे. कोणत्या? या या हा. सम्या, या घेऊ का? पण या तू देणार कोणाला? सौमित्र, एवढ्या घेऊ का? अजून निळा रंग आहे. आणि तुम्हारी जोड़ी सलामत रहे.
आजी हे काहीतरी खाऊन घे. गॅरी ए शायना, ए शनाया, गॅरी कुठे यार? तो गॅरी एक मिनिट ते बघू काय आहे. वाव हे भारी आहे. हे कितीला आहे? 750 काय ना तू काय करतोय तिथे? काय म्हणजे काय? साईंच्या दरबारात कोणी येऊ शकतं, पण तू काय करतेस इथे शायना? माझं नाव शनाय आहे आय एम सॉरी सॉरी. आणि मी गॅरी कुठे आहे? गॅरी आलाय? हो तू. गुरु तुझा भाऊ इथे आलाय? तो माझा भाऊ नाहीये. तू तू पण जा तू यार इथे- बाजूला. ऐक, तू ए, जा ए, मला बाहेर सोडून. गर्दी माझ्या आहे. मागे येऊ नको हात सोडू नको माझा. ऐक तू जा वा 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 माझं आवडते लाडू, माझा आवडता प्रसाद. एक मिनिट खूप आहे. कशी दिली? झाला ठीक आहे. ठेव वा. याच्यात. याच्यात ठेवायचं? हा याच्यात ठेवायचं. मग एवढे हातात सांभाळ. सर म्हणजे का ठेवतोय आपण? ठीक आहे ठेवूया. आणि हे पण ठेव ना. नाही 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 सर, काय खाणार कसं आतमध्ये ठेवलं तर? अरे आनंद, आपण अजून दर्शन नाही घेतलं आणि आधीच प्रसाद खायला सुरुवात. हे चांगलं आहे तुझं. आधी पोटोबा आणि मग विठोबा. सर इथला प्रसाद, शिर्डीचा प्रसाद, बुंदीचे लाडू, सर कमाल असतं इथला प्रसाद. का असं करता तुम्ही? तुम्ही पण घ्या ना थोडंसं. अजिबात नाही. आपण आता गाभाऱ्यामध्ये दर्शनाला जायचं आपल्याला. हा सर एक मिनिट. त्याआधी आपण असं करूया ना. काय? असं हे आपलं आपण काय? सर साईबाबाचा फोटो पाहूया चला. अरे आता गाभाऱ्यात दर्शन घेणार होत ना, मग उगीच फोटोसाठी इकडे तिकडे कशाला फिरायचं? आणि माझ्या घरी आहे एक मोठ्या बाबांचा फोटो. हो ना? हो. सर माझ्या घरी नाही आहे. सर प्लीज, म्हणजे मी बोलतो एक फोटो, असा एक छोटासा फोटो. सर मी घेतो, मी माझ्या पॉकेटमध्ये ठेवतो, माझ्या घरी ठेवतो, माझा असं कधी गाडी आली तर गाडीत पण ठेवतो, आणि असं ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसच्या डेस्कवर ठेवतो. सर मजा ना सर, एक छोटासा फोटो. चला ना प्लीज. झालं 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 सगळं तुझं. बडबड बकबक झाली. आधी दर्शन, मग फोटो, मग खरेदी. का असं करता तुम्ही? एक घेऊ द्या ना प्लीज. घ्यायचंय ना, पण आधी दर्शन घेऊया, मग फोटो घेऊया ना. मग एक घेतलं असतं सर, एक. तुम्ही इथे थांबा, मी पटकन घेऊन आलो. म्हणजे एक अर्धा तासात घेऊन आलो सिलेक्ट करून. थांब आनंद, हे सगळं तू मुद्दाम करतोयस का? मला ना आता तुझा संशय यायला लागलाय. काय? सर सर सौमित्रने खूप विचार केलाय सर, आणि हे सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे करतोय. त्याच्या डोक्यात काहीतरी चांगलं आहे म्हणून हे करतोय. सर तुझे सगळं काय बोलतोयस ना, मला काही कळत नाही. नाही पण ठीक आहे, तू आणि सौमित्रीने जे काय ठरवलंय ना तसंच होतं. नक्की ना सर. सर थँक्यू सो मच. आणि सर या सगळ्यात ना राधिका वहिनीचं भलं आहे, फक्त त्याच्यासाठी करतोय. नाही नाही, तू सांगतोस त्याच्यावर विश्वास आहे माझा, पण नंतर तुमचा काय प्लॅन होता त्याचा खुलासा माझ्याकडे करायचंस तू. सर 100. सर साईबाबा शपथ तुम्हाला सांगणार मी. हो हो. पण आधी एक काम कर. हा तो लाडू दे इकडे थोडा वेळ. श्रेयसला फोन कर आधी आणि ऑर्डरचं काय झालं विचार. सर आत ठेवू नका, फक्त मी विचारतो त्याला. हा आनंद सर बोला, पोचलात का? हो हो, अर्धा तास झाला. प्रसाद जातोय. ग्रेट. प्रवास नीट झाला ना? हो चांगला झाला ना. अच्छा ऐक आधी, हे सांग त्या ऑर्डरचं काय झालं? नाही ना, मी त्याचीच वाट बघतोय. पण मला कळलं की मी लगेच सांगतो तुम्हाला. हा ठीक आहे. तू कर फोन, आम्ही पण थोड्या वेळाने फोन करतो, जरा एक दर्शन झालं की. हा हा, मी तेच सांगणार होतो की माझाही नमस्कार सांगा. हो हो ऑफकोर्स सांगतो ना. बाकी बोल, आणखी काय सांगू का? पटकन मुलगी मिळू दे, पटकन लग्न होऊ दे. ठेवा फोन. चल 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 बाय. काय बोलला, ऑर्डरचं काय झालं? अजून नाही आलाय, पण सांगणार तो. ठीक आहे, चला आता दर्शनाला. काय का विसरतो फोटो घेऊन? हे मला द्या. चल. कुठे राहायला असं? तुम्ही इथे काय करता? देवळात काय दर्शन घ्यायलाच येतात लोक जनरली.
नाही, घरच्या देवाला कधी नमस्कार केलेला पाहिला नाही मी, म्हणून म्हण. एवढं उन्हातानाचे एवढ्या गर्दीत तुम्ही दर्शनाला आलात? नाही, मला नाही असं वाटत. मला असं वाटून राहिलं की तुम्ही माझ्या मागे मी कुठे चालली आहे बघायला. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. दर्शन घ्यायला आलो मी आणि तुला काय प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन नाही देणार मी. हा ठीक आहे. मी इथे काय करते? तू काय करते इकडे? गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा. व्हॉट इज ना? सोड जाऊ दे तू. एक मिनिट. हे आपण इथे काय करतोय? आपण दर्शन घ्यायला आलो. मी सांगितलं ना. चल मी सांग. खरं सांगा मला, आपण हिच्या मागे नाही ना आलोय. तू वेडी आहेस का? काही काय बोलतेस? मी तुला म्हटलं होतं ना ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे त्याच्यासाठी, म्हणून आपण नवस बोलायला. तू चल ना, मी सांगतो तुला. चल ये. चल. कशी वाटत? हिटलर. बाबा, बाबा, चल छान. ते बैताडी तर काय करून आलं? दर्शनासाठी आलो असं म्हणून राहिले, पण खरं खोटं परमेश्वराला माहिती. नशीब बाबांनी अक्कल दिली. बाबांच्या समाधीच्या शताब्दी वर्षानिमित्त तरी तो इथे आला. अगं पण तू एकटीच आली? अहो बाबा, एकटी कुठे आहे? सगळेजण आहेत माझ्या बरोबर. आनंद भाऊजी आहेत, पानवलकर सर, आणि हा ओळखलत का? सौमित्र. काका नाही ओळखलं मला? नाही. अहो नागपूरच्या कॉलेज मधला मित्र, राधा आणि गुरुचा. कॉलेजमध्ये होता ना? अहो असं काय करताय काका? अहो मी तुमची स्कूटरची चावी घ्यायला यायचो, तुम्ही हाकलून द्यायचात सारखे. अरे तू केवढा बदललास. पण तुम्ही अजून तसेच आहात. अजूनही भीती वाटते मला. कसला जाडा झालाय चांगला. चला 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 दर्शनाला चला. चला चला म्हणाला तरी भीती वाटली मला. अरे यार, हे हिटलर का आले तिथे? हिटलर काय? हिटलर माझ्या लक्षातच नाही राहिलं. आईबाबांची साईबाबांवर खूप श्रद्धा आहे. अगदी माझ्या लहानपणीपासून आम्ही दरवर्षी इथे साईबाबांच्या दर्शनाला येतो म्हणजे येतोच. एकही मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी अशी गेली नाही जेव्हा आईबाबा मला दर्शनासाठी इथे घेऊन नाही आले. हो का? बाबा नेहमी म्हणतात, एखादा माणूस मोठा होतो तो त्याच्या मेहनतीने स्वकष्टानेच होतो, पण तरी सुद्धा त्याच्या मागे एखाद्या अशा सत्पुरुषाचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात. म्हणजे कसं सगळी कामं निर्विघ्नपणे पार पडतात आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी आयुष्यात घडतात. बाबांचा असा फार दृढ विश्वास आहे की मी आज आयुष्यामध्ये जे काही सक्सेस मिळवलंय ते सगळं बाबांच्या आशीर्वादामुळेच आहे. अरे ऐक ना, तुझ्या बाबांसारखं नको ना बोलू. आता काय, त्यांचा मुलगा आहे तो त्यांच्याच सारखा बोलणार ना. हा, फक्त ते मला आता आपला मुलगा मानत नाही. तसं मी पण, ते अचानक का आलेत पण इथे? राधिका आली तेव्हाच? कुणाच ठाऊक, ते येणारच असतील कदाचित. जाऊ दे, त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे या शताब्दी वर्षामध्ये आपल्याला या पवित्र ठिकाणी यायला तरी मिळालं. असो, चला निघूया. बाय द वे, हे म्युझियम. चल पुढे जाऊ. बाबा, खरं तर तुम्ही आईंनाही घेऊन यायला पाहिजे होतं. त्यांचंही दर्शन झालं असतं ना. अगं सुनबाई, तुला माहिती आहे ना या परिस्थितीत तिला प्रवास झेपत नाही. आणि शिवाय मग अथर्वची काळजी कोणी घेतली असती? अथर्व थोडाच तिथे थांबला असता तो लगेच आला असता. तेवढीच आमची भेट झाली असती. पण नाही, नको, बरं झालं नाही आणलं. लगेच मुंबईला जायचा आग्रह केला असता त्यांनी. म्हणून तर आणलं नाही ना. पण काय काळजी नाही ना, मी प्रसाद आणि उदी घेऊन जातो त्यांच्यासाठी. मी काय म्हणतो काका, तुम्ही दोघं छान गप्पा मारा, मी प्रसादाचे लाडू घेऊन येतो तुमच्यासाठी. कशाला, सोबतच जाऊया ना प्रसाद घ्यायला. पण त्या आधी आपण बावडी जवळ बघूया ना. ये, बाबांची बावडी बघू. सम्या, ही आयशा आहे ना? हो, बँजीच आहे. ते काऊन रडती? जाऊन विचारूया. बाबा या बरं. आयशा, आयशा, अगं आयशा, काऊन रडतेस तू? काय झालं? मी आली. काय झालं आलीला?
हाथ छूट गया। हो तू काळजी करू नको, सापडेल. आणि आणि ते दादा कुठे आहेत? वो उसी को ढूंढने गए। तू रडू नकोस बरं. पापा मेरा एक लौता बच्चा है। काही होणार नाही आलीला. पापा से मदद मांग के हुआ था, वही मदद पूरी करने के लिए लाए थे, लेकिन वो तू काळजी करू नकोस आयशा. तू इथे आलीस ना शिर्डीला, बाबांच्या मंदिरात दर्शन घ्यायला आलीस ना, तू बाबांच्या मंदिरात आलीस ना, बाबा नक्की काळजी घेतील आलीची. हा पापा मेरा अली हो सापडणार. तू रडू नकोस. हा तू असं कसं हात सोडलास त्याचा? मार्केट में हो गए. हो मैंने जानबूझ के नहीं. बर तू रडू नकोस. आपण सगळेजण मिळून त्याला शोधूया. काळजी करू नको सुनबाई. मी आणि सौमित्र जातो, पोलीस चौकीत रिपोर्ट देतो, सिक्युरिटीला सांगतो, मिळेल. आणि अनाउन्समेंट पण करायला सांगतो. आली ना ना. दीदी चिंता मत कीजिए, शिरडी से कोई कभी गुम नहीं होता. चल 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 चल. पापा मेरा अली मिलना चाहिए. हो आयशा मेरा अली मिलना चाहिए. हो रडू नकोस बरं. शांत हो बरं. साईबाबा आई आणि मुलाची ताटातूट नाही होऊ देणार. करो साई रहम करो मौला रहम, मन की आंखों से तेरा दीदार होता है, हर मुसाफिर आने वाला यही कहता है, साई रहम करो मौला रहम करो, साई रहम करो मौला रहम, मन की आंखों से तेरा दीदार होता है, मुसाफिर आने वाला यही कहता है, भर दे झोली तू मेरी, मुझ पे करम कर दे, साई रहम करो मौला रहम करो, साई रहम करो मौला रहम, साई रहम करो मौला रहम करो, साई रहम करो मौला रहम. चल बाबा प्लीज ऐक गो. अथर्वला काही मिळतंय का बघतो. आपण एक काम करूया, कुठेतरी एसी असलेल्या ठिकाणी जाऊया, तिकडे तू 10 गिफ्ट घे अथर्वसाठी प्लीज. एक मिनिट. काय ये आपका लड़का है? हाँ अच्छा. तू वेडा झालायस का? तुला अथर्वची एवढी आठवण येते? अगं नाही, मला काहीतरी ऑड वाटलं. काय ऑड वाटलं? कोणालाही काय विचारतोस? चल तुला थंड प्यायची गरज आहे, मलाही थंड प्यायची गरज आहे, प्लीज चल लवकर. सुनबाई सापडला आली? नाही रे बाळा. थांब मी एक काम करतो, मी परत चौकशी कक्षालयात जातो. आतापर्यंत त्यांना काहीतरी कळलं असेल ना ते. भाई नको सौमित्र, मी जाऊन आली आहे तिथे, सगळीकडे बघितलंय, कुठेच नाही आली. म्हणूनच इथे प्रसादालयात आले. किमान इथे तरी सापडायला हवा. बघ ना या दोघांची अवस्था काय झाली. या आयशा तर नुसती रडतीये, सारखी स्वतःला दोष देतीये. माझ्यामुळे हरवलाय, माझ्यामुळे हरवलाय असं म्हणते. मी समजू शकते काय होतंय यांना. सौमित्र काही झालं ना तरी आली सापडला पाहिजे बरं. त्या दोघांचा एकुलता एक मुलगा आहे, तो नाही सापडला तर यांचं काय होईल. तू शांत हो, आपण काहीतरी मार्ग काढूया. अरे कशी शांत बसू. नाही मला समजू शकतं ना, मला समजू शकतं आईचं मन काय होत असेल त्या दोघांचं. अथर्व हरवलं होतं तेव्हा काय झालं होतं माहितीये ना. कुठे असेल तो आली, कोणाबरोबर असेल, मला तर कल्पनाच नाही सहन होते. काही झालं ना तरी आधी सापडलाच पाहिजे. मालिक की दुआ, मालिक का आशीर्वाद. मालिक की दुआ बेटी, मालिक का आशीर्वाद. क्या हुआ बेटी, प्रसाद लिया? नहीं, अभी तक बाबा के दर्शन नहीं किए. अरे दर्शन तो उसके बुलावे पे होता है, वो बुलाता है अपने दर पे हमें.
वही तो है मालिक हम सबका। हमें वो कभी महसूस नहीं होने देता, पर सभी कार्य वो हमसे करवाता है। वही हमारे अच्छे बुरे का हिसाब रखता है। साईं बाबा की शरण में सबकी बिगड़ी बनती है। बस शिरडी में आना है तो फकीर बन के आओ। सभी मोह माया को छोड़ के निस्वार्थ मन से आओ। याद रखना बेटा, शिरडी एक शक्ति है जो हमें अच्छे काम करने के लिए स्फूर्ति देती है। देखो बेटा, अपने कार्य में अपने आप पे, बाबा पे विश्वास रखो। मेहनत और लगन से अच्छे कार्य करते रहो। आगे की राह बाबा दिखाएगा। 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 अली! साई रहम करो, मौला रहम करो, साई रहम